श्री गणेशाय नमः. जन्मपत्रिकेमध्ये किंवा बर्थ चार्टमध्ये जे 9th हाऊस आहे, 9वे घर आहे, हे पहिले फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट, 9th, 10, 11 आणि 12 अशा प्रकारे 12 हाऊस आहेत. यामध्ये हे प्रथम आहे, हे आपण स्वतः आहोत. त्यानंतर हे जे 9th हाऊस आहे, ह्याला आपण भाग्य किंवा नशीब किंवा लक, म्हणजे आपले जे काही लक आहे, भाग्य आहे, हे आपण जो 9वा भाव आहे यामधून स्टडी करतो, यामधून अभ्यास करतो. म्हणजे इथे असलेले जे ग्रह आहेत त्यांचा अभ्यास. त्यानंतर इथे जो नंबर असतो म्हणजेच राशी, तो राशी नंबर आहे. त्या राशीचा जो लॉर्ड आहे किंवा स्वामी आहे, हा कुठल्या हाऊसमध्ये किंवा कुठल्या भावामध्ये प्रेझेंट आहे, उपस्थित आहे, या सर्वांचा स्टडी करून हे जे भाग्यस्थान आहे याचा आपण अभ्यास करतो. आता हे जे भाग्यस्थान आहे किंवा हे जे नशीब आहे, हे ॲक्टिव्ह करण्यासाठी जे ज्योतिष किंवा ॲस्ट्रॉलॉजी आहे यामध्ये जे उपाय असतात किंवा जे रेमेडीज असतात ते कशा प्रकारे केले जातात किंवा कशा प्रकारे करतात. यामध्ये बरेचशा वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स असतात, पद्धत असतात, काही रूल्स असतात, ज्याचा निश्चितच फायदा होतो. या महत्त्वाची हाऊस ॲक्टिवेशन टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण 9th हाऊसला ॲक्टिव्ह करणार आहोत. हे आपल्यापासून 9 नंबरवरती आहे. त्यामुळे लकला किंवा जे काही नशीब आहे याला ॲक्टिव्ह करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, यामध्ये एक जी टेक्निक आहे ती या प्रकारे व्यवस्थित बघा की 9th हाऊसपासून आपल्याला 9 घर पुढे जायचे आहेत. जसे की फर्स्ट या जे हाऊस आहे इथूनच आपण काउंट करतो. फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे इथे, म्हणजे 5th हाऊस हे जे आहे हे जन्मपत्रिकेमधले 5th हाऊस आहे, 5वे घर आहे. म्हणजे आपण 9th हाऊसपासून जर काउंट केले 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजे आपल्याला जर लक ॲक्टिव्ह करायचं असेल तर आपल्याला कुठल्या हाऊसच्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, 5th हाऊसच्या, जे 5वे घर आहे. आता हे जे 5th हाऊस आहे यामधून आपण म्हणजे कुठल्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो, म्हणजे याचे जे सिग्निफिकन्स आहेत ते मेनली आपल्याला स्टडी करायचे आहेत. जसं की 5th हाऊसमध्ये आपण चिल्ड्रन्स बघतो, जे काही मूल बाळ आहेत ते बघतो. म्हणजे जसं की लहान मुलांना काही स्वीट्स देणं, त्यांना पेन्सिल देणे, शाळेतील पुस्तके देणे, पुस्तक घेण्यासाठी मदत करणे, जे निडी स्टुडंट्स आहेत, निडी मुले आहेत त्यांना मदत करणे, ज्यामुळे काय होतं, आपण आपल्या 9th हाऊसला काय करतो आहे, फीड करतो आहे, म्हणजे ॲक्टिव्ह करतो आपण थोडक्यात. अशा प्रकारे हे उपाय वर्क करतात. त्यानंतर हाऊस जे आहे हे आपले संचित कर्म आहे. काय आहे? संचित कर्म आहे. पूर्व पुण्यभाव कशातून बघितले जाते? 5th हाऊसमधून. हे जे पंचम भाव आहे यातून, म्हणजे इथे असलेले जे ग्रह आहेत, त्याचा जो स्वामी, या सर्वांचा स्टडी करून ते ठरवल्या जाते की 5th हाऊस कशा प्रकारे आहे, त्याची स्थिती कशी आहे.
तर इथे जे आहे म्हणजे आपले जर मागील प्रिव्हियस जे आहे यामधले पूर्व लाईफमधले जे कर्म आहे हे जर चांगले असेल तर आपलं नशीब कसं राहील, चांगलं राहील किंवा आपलं नशीब काय राहील, ॲक्टिव्ह राहील. म्हणजे जर काहींचे प्रिव्हियस लाईफमधले जर कर्म जर चांगले नसतील, वाईट कर्म केलेले असतील, तर ह्या लाईफमध्ये नशीब किंवा लक जे आहे हे साथ देत नाही. त्यामुळे लाईफमध्ये जास्त स्ट्रगल्स, जास्त अडचणी, जास्त संघर्ष करावा लागतो, संघर्ष बघायला भेटतो. त्यामुळे बऱ्याच वेळा काही वेळेस पर्सन जर जास्त परेशान असेल तर मग पर्सन शेवटी म्हणतात, अरे माझ्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे असं, की मी कुणाचं काय चांगलं केलं नाही किंवा काय बरं वाईट केलं आहे ज्याच्यामुळे मला आज असे हे दिवस बघायला भेटत आहेत किंवा माझं नशीब मला साथ देत नाही आहे. तर हे सर्व कुठून ॲक्टिव्ह होत असते तर 5th हाऊसमधून. म्हणजे जर आपले जे कर्म आहे प्रिव्हियस लाईफमधले हे जर चांगले नसतील तर आपलं नशीब आपल्याला साथ देणार नाही. त्यामुळे आपलं जे भाग्य आहे, नशीब आहे हे ॲक्टिव्ह करायचं असेल तर कर्म हे चांगले करणे आहे. म्हणजे आपण जर ह्या लाईफमध्ये जर चांगले कर्म केले तर येणारे जे सबसिक्वेंट्स लाईफ आहेत यामध्ये आपलं नशीब, भाग्य आपल्याला साथ देते.